हॅलो गाईज, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी आज तुम्हाला गाईड करण्यासाठीच इथे आली आहे. तर मी थंबनेल कसे बनवायचे हे तुम्हाला शिकवणार आहे, कारण की थंबनेलचा लाँग व्हिडिओजवरती खूप जास्त इम्पॅक्ट असतो. जेव्हा कधी तुम्ही एखाद्या मूव्हीचं किंवा एखाद्या सिरियलचं जे थंबनेल बघतात किंवा जे टायटल पेज बघतात, त्याच्यामुळेच तुम्ही मूवीला किंवा त्या सिरियलला जज करतात. तसंच आपल्या व्हिडिओजचं पण असतं. तर ते थंबनेल्स एक ॲट्रॅक्टिव्ह किंवा ॲस्थेटिक पद्धतीने बनवावे लागतात, तेव्हाच आपले व्हिडिओजला जास्त व्ह्यूज येतील आणि आपले जे व्ह्यूअर्स आहे त्यांना पण इंटरॅक्टिव्ह वाटेल आपले व्हिडिओज. तर ते बनवण्यासाठी, थंबनेल्स बनवण्यासाठी आपल्याला यूज करायचं आहे इनशॉट ॲप. मी इथे ओपन करून घेतलं आहे इनशॉट ॲप. त्याच्यावरती न्यू प्रोजेक्ट म्हणून मी जाणार आहे. न्यू प्रोजेक्टमध्ये मला समजा मी बनवते आहे मी भेळ बनवली आहे, तर मला रेसिपी शेअर करायची आहे. त्याच्यासाठी मी थंबनेल बनवते इथे. तर मी 3 फोटोज घेतले. त्याच्यामध्ये मी स्टिकरमध्ये गेली आहे. स्टिकरमध्ये जाऊन मी त्याचे कटआउट्स घेणार आहे. कटआउट्स घेतले. ओके. बॅकला येणार आहे. परत न्यू प्रोजेक्ट घेणार आहे. मला मागचं बॅकग्राऊंड लावायचं होतं. काही अशा पद्धतीने मी घेतलं आहे बॅकग्राऊंड. त्याला मी इफेक्टमध्ये गेली. AI इफेक्टमध्ये जाऊन पूर्ण ब्लर केलेलं आहे मागचं. आणि ते जे कटआउट्स मी ऑलरेडी घेतले आहेत ते मी इथे पेस्ट केले. त्याला इथे आपण बॉर्डर पण लावू शकतो. तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या कलरच्या बॉर्डर्स अवेलेबल आहे. त्या लावून घ्यायच्या, म्हणजे त्याच्याने चांगला इफेक्ट येतो. ओके. आपल्याला जर एखादं, मी आता इथे बनवलं आहे फास्ट फूड आहे, स्ट्रीट फूड आहे भेळ म्हणजे. तर मी तिथे पिंटरेस्टवरती गेली. तिकडून मी स्क्रीनशॉट घेतला. तुम्ही आयदर डाउनलोड पण करू शकता. त्याला डाउनलोड करून पण ते आपल्या गॅलरीत येऊन जातं. बट स्क्रीनशॉट एक इझी पडणारा पर्याय मला वाटला, म्हणून मी घेतलं आहे. त्याचं सेम मी कटआउट सेक्शनमध्ये जाऊन, स्टिकरमध्ये जाऊन कटआउट घेतलं, तिथे पेस्ट केलं. त्याला मी बॉर्डर नाही लावली आहे. आपल्या मर्जीने आपण जसं आपल्याला छान वाटेल त्या पद्धतीने बनवू शकतो. पण मी एक गाईडलाईन म्हणून तुम्हाला एक एक्झाम्पल देते इथे. तर मी इथे फास्ट फूड लावलं आहे. तर माझा चॅलेंजिंग व्हिडिओ होता. मी त्याला ते टेक्स्ट पण देते इथे. फॉन्ट तुम्हाला माहिती ऑलरेडी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की फॉन्ट्स कसे बदलायचे वगैरे, सगळं गाईड केलं आहे. तर टेक्स्टमध्ये जाऊन मी फॉन्ट बदलले. फॉन्टचा मी कलर चेंज करू शकते. ते झाल्यानंतर मी केले स्टिकरमध्ये. टेक्स्टमध्ये जाऊन परत आपल्याला जे ऑप्शन येतात इमोजीसचे, तिथून स्टारवाले इमोजीज किंवा मग आपण एक्सायटेड आहेत हे वाला इमोजी मी घेतलं इथे. आणि माझं हे जे बनून झालं आहे थंबनेल ते एक बेस्ट झालेलं आहे. आणि हे व्हिडिओचे जेव्हा पहिले, म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन आपण म्हणू शकतो, अशा पद्धतीने थंबनेल हे काम करत असतं प्रत्येकाच्या यूट्यूब चॅनलला. ओके. देन तुम्हाला खरंच हा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा माझ्या चॅनलला.